पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आहोत। नमस्कार, आपण पाहताय टाइम्स ऑफ 243। मी सध्या पंचायत समिती सभागृह भूम या ठिकाणी आहे। आत्ताच काही क्षणापूर्वी या ठिकाणी पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवड करण्यात आलेली आहे। या निवडीत या ठिकाणी आपण पाहतोय वंचित आघाडीला सोबत घेत प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत जे भूम परांड्याचे आमदार आहेत यांनी या ठिकाणी माजी आमदार राहुल मोटे यांना काटशह दिलेला आहे आणि 6-4 अशा पद्धतीनं मतदान घेत पूजा विशाल ढगे आणि प्रियंका प्रवीण रणबागुल या ठिकाणी सभापती आणि उपसभापती म्हणून या ठिकाणी विराजमान झालेले आहेत। प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांचा सन्मान आतमध्ये होतोय। शिवसेनेकडून या ठिकाणी ठिकाणी कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून गेला आहे। या इकडे त्यांनी लावून घेतलं। हे आपले ती फटाके वाजवून म्हणायचं सभापती गटविकास अधिकारी यांच्या हस्ते या ठिकाणी सभापती आणि सभापती यांचा सन्मान करण्यात आलेला आहे। उपविभागीय अधिकारी रेवया डोंगरे, तहसील उपविभागीय अधिकारी रेवया डोंगरे, उपसभापती यांचा गटविकास अधिकारी वाजेसाहेब आणि तहसीलदार जयवंत पाटील यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या निवडी पार पडल्या। यावेळी शिवसेनेचे नूतन सदस्य शिवसेनेचे नूतन प्रियंका रणबागुल, पूजा ढगे, श्रीलता लोखंडे तसेच प्रशांत मुंडेकर यांचा यावेळी पंचायत समितीच्या सभागृहाचा सन्मान होत आहे। प्रशासनाच्या वतीने गुलालाची उधळण सुरू झालेली आहे। चला इकडे चेअरमन एक मिनिट सर या अलीकडे यावेळी महिला जिल्हा प्रमुख अर्चनाताई दराडे यांच्या हस्ते यावेळी गोगरे सर, संजय नाना गडवे, विशाल ढगे, प्रवीण देशमुख, प्रवीण रणबागुल यांचा सन्मान होत आहे। यावेळी शिवसेनेच्या संघटिका यावेळी भूम पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे। या ठिकाणी पाहू शकताय की शिवसेनेने भूम परांडावासी तिन्ही तालुक्यामध्ये पंचायत समितीमध्ये आपला झेंडा फडकवलेला आहे। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी अर्चनाताई दराडे यांच्या हस्ते सन्मान होत आहे। विजयाचा जल्लोष या ठिकाणी सुरू आहे। तानाजी सावंतांनी पुन्हा एकदा या ठिकाणी सामर्थ्य त्यांचं दाखवून दिलेलं आहे।
ठिकाणी तानाजी सावंतांच्या शिलेदारांना यश आलेलं आहे. काका पंचायत समितीवर 40 वर्षानंतर पहिल्यांदाच महिला राज या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्यातही सभापती आणि उपसभापती ह्या दोन्ही महिला झालेल्या आहेत. भूम तालुक्यासाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे. दोन्ही महिलांना या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त महिला सदस्य या ठिकाणी निवडूनही आलेले आहेत. खाली सगळ्यांनी उतरत फोटो घेता येईल. फोटो घेऊ सगळ्यांनी खाली फोटो आहे एक मिनिट ना खाली उतरतो आम्ही. आम्हाला फोटो घेतो. एक मिनिट खाली या सगळी एक मिनिट त्याला काका पुढे घे ना. काका एक मिनिट समोर सगळे. एक मिनिट पुढे खाली घ्या. आता खाली घ्या. आम्हाला पुढे घ्या. आता जाऊ आपण पुढे जायचं. एडे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रवीण दैवह्या देशमुख यांच्या वतीने नूतन सभापती उपसभापती यांचा सन्मान होत आहे. चला झालेली खाली या. चला झालेली खाली या. त्यांची कमी करा. चला गर्दी कमी करा. गर्दी कमी करा. या ठिकाणी पंचायत समितीचे माजी उपसभापती रामकिसन बाप्पा गव्हाणे यांच्या वतीने नूतन सभापती व उपसभापती यांचाही सन्मान होत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती निलेश शेळवणे यांच्या वतीने माजी सभापती व उपसभापती होत आहे. ओ काका काका एक इकडे बापू इकडे बघा. हाय 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 काका काका इकडे बघा. आपण पाहतोय संजय गांधी निर्धारण समितीचे अध्यक्ष समाधानी सातव यांच्या वतीने तसेच माजी संचालक युवराज काका तांबे यांच्या वतीने सुद्धा नूतन सभापती तुम्ही पुरातन झालं की यांचा सन्मान होत आहे. तिथं घ्यायची का पुढे घ्यायची या की या सगळेच जण असं तर 40 वर्षानंतर महिलेला या ठिकाणी सभापतीपद मिळाले. महिला राज या ठिकाणी या पंचायत समितीवर तानाजी सावंतांच्या माध्यमातून पहिल्यांदाच आलेला आहे. काय वाटतंय तुम्हाला एक महिला म्हणून, जिल्हा महिला प्रमुख म्हणून काय भावना आहेत तुमच्या? या ठिकाणी विद्यमान आमदार माजी आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या विकासावर आणि यांच्या विकासाच्या दूरदृष्टीवर लक्ष देऊन आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून भूम परांडा वाशी मतदारसंघातील जे मतदार बांधव आहेत त्या सर्वांचे सर्वप्रथम शिवसेनेच्या वतीने मी आभार व्यक्त करते. आणि तिन्ही मला वाटतं परांडा, वाशी आणि भूम या तिन्ही पंचायत समितीवर भगवा फडकवलेला आहे आणि तिन्ही ठिकाणी सभापती आणि उपसभापती हे नामदार तानाजीराव सावंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशाने झालेले आहेत. आणि महिला राज म्हणाल तर हे सरकारच खरं तर लाडक्या बहिणीचं आहे, आपण सगळेजण पाहत आहात. आणि या दोन रणरागिणी देखील अतिशय उत्तम प्रकारे पंचायत समिती सांभाळतील यात आम्हाला तीळ मात्र शंका नाही. ग्रामीण भागातील महिला असतील, त्यांच्या विकास कामं काय असतील, त्यांच्या लहानसहान अडचणी काय असतील किंवा त्यांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सबलीकरण आणि त्यांना मजबूत बनवण्यासाठी या दोन्ही ताई, रणबागुल ताई असतील किंवा आमच्या ढगे ताई असतील, या दोन्ही सक्षमपणे काम करतील असा प्रचंड विश्वास, ठाम विश्वास सर्वांना त्या दोघींच्या बाबतीत आहे. आणि ते त्यांना येणाऱ्या 5 वर्षात खूप साऱ्या शुभेच्छा आणि मग सगळ्यात महत्वाचं महिला वर्गासाठी या नक्की आदर्श ठरतील याच शुभेच्छा त्यांना देतील. आपल्यासोबत
या इकडं. या ठिकाणी संजय नाना गाडवे आपल्यासोबत आहे. प्रवीण रणबागुलांसारखा या ठिकाणी वंचितचा एक मोठा नेता खेचून आणण्यात या ठिकाणी तुम्हाला यश आलं, याबद्दल काय सांगा? असं यश काय नाही. झालेल्या निवडणुकी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मी तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व मतदारांच्या ठिकाणी मला बघून आभार मानतो की आपण बघतोय गेल्या प्राध्यापक तानासाहेब ज्यावेळेसपासून आमदार या मतदारसंघात झाले, माजी मंत्री होते, आपण आपल्या भागाचा पहिला विकास पहिले झालेले काम बघितले आणि आज झालेले काम बघितले. ह्या विजयामध्ये खरं श्रेय जर असेल तर साहेबांचं श्रेय आहे. आणि एक विशेष आहे की तिन्ही भूम परंडावाच्या तिन्ही पंचायत समिती आहेत, तर तिन्ही ताब्यात सभापती उपसभापती सगळ्या झाले. मी या जनतेला एवढंच आवाहन करू इच्छितो की आपण जसं आज जसा कौल दिला आहे त्या प्रत्येक येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो काम करतोय, ज्याचं काम आहे, ज्यांचा विकास आहे, त्यांना असंच आपण जर सहकार्य केलं, आपण जर अशी मदत केली तर येणाऱ्या काळामध्ये आपण जसं आज मागासलेला भाग आहे आपला मतदारसंघ, पुढे जाण्यासाठी आपल्याला मदत होईल. ह्याच्यामुळं आपण जो काम करतो त्या पाठीमागे उभा राहतो बस एवढंच सांगतो. आणि या तिन्ही तालुक्याचे सभापती असतील उपसभा असतील त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. संजय नाना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सावंत साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संजय नाना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आपल्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब हडंबीकर काका आहेत. काका या पुढे या की म्हणजे असं सगळं या ठिकाणी ते एक ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी नवीन उपसभापती आणि सभापती जे झालेले आहेत यांना शुभेच्छा देतात. ते भूम परंडावाशी तिन्ही तालुक्याचे नवीन सभापती उपसभापती जे निवडून आलेले आहेत सावंतसाहेबांच्या आशीर्वादानं त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. खरोखर हे सर्व श्रेय आदरणीय सावंतसाहेबाचे आहे, कारण तिन्ही तालुक्याचे सभापती उपसभापती निवडून आणायचं हे सोपं नाही. आणि जास्तीत जास्त मतं निवडून आणलेले भूमचं तर त्यांनी जादूच करून टाकलेली आहे. हे कुणाला वाटलंच नव्हतं, टॉसर होईल असं वाटत होतं, पण साहेबांनी त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वावर भावी जे कार्य करायचं आहे ते कार्याची पावती मागची आणि पुढील करायचं आहे ते दाखवून हे आजचा विजय खिचून आणलेला आहे. म्हणून साहेबाचं सर्वात अगोदर मला अभिनंदन करायचं आहे, कारण तिन्ही पंचायत समिती ॲट ए टाईम निवडून आणायचं आतापर्यंत कुणाला शक्य झालं नाही. मागच्या कोणत्याही आमदारला ही पहिली वेळ आहे जी पहिल्या ह्याच्यातच सर्व निवडून आणले. आणि खेड्यातील सर्व जर मतदान विचार केलं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मताची की आमदारकीपेक्षा फार मोठी झालेली आहे. तर या पुढील काळात कुठलीही निवडणूक आली, आता उद्या ग्रामपंचायतीची निवडणूक आहे जिथं सुद्धा साहेबांच्या पाठीमागेच सगळी जनता राहील. आणि पुढील कुठल्याही निवडणुकीत आता कमी पडू देणार नाही जनता. त्याचं कारण असं आहे विकास लोकांना लक्षात आलं, विरोधी पक्षात सुद्धा लोकांच्या लक्षात आलं की साहेबाशिवाय आपल्या मतदारसंघात विकास होणार नाही. आणि जो विकास झाला आहे त्यांच्या काळाचाच झाला आहे आणि या पुढील काळात राहिलेला विकास सर्व पूर्ण होणार आहे. आणि साहेब लवकरच मंत्रिमंडळामध्ये येणार आहेत एवढी मला खात्री आहे. परमेश्वराची त्यांच्या पाठीमागं आशीर्वाद आहे, तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे. त्यामुळं या पुढील काळात सर्व मतदारसंघाचं त्यांच्या आशीर्वादाने कल्याण होणार आहे. एवढंच या ठिकाणी मी आपल्याला बोलून रजा घेतो. जय हिंद, धन्यवाद. हां चालेल. आपल्यासोबत या ठिकाणी खंडू गोळकर आहेत. काय सांगाल, पहिल्यांदाच तुमच्या लहान भावांनी निवडणूक लढवली आणि कष्टाचं चीज झालं, तुम्ही अतिशय त्या ठिकाणी लढा दिला आणि भरपूर टीका तुमच्या भावावर त्या ठिकाणी झाली. अशा असताना देखील तुम्ही भावाला निवडून आणलं ना आज सावंतसाहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी उपसभापती सभापती तुम्ही त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा देताय, काय वाटतं? आज या ठिकाणी आदरणीय सावंतसाहेब आणि भूम तालुक्याचे विकासरत्न संजय नानाजी गाडवे साहेब यांनी मोठा विश्वास दाखवून माझ्या लहान भावाला उमेदवारी दिली. आणि जनतेने विरोधकांनी किती बी खालच्या पातळीवर आमच्यावर टीका केली, आमचा भाऊ त्या ठिकाणी ओळखीत नाही म्हणून सांगितलं, गायीकडे म्हणून सांगितलं, असं खालच्या टीका जरी केली तरी जनतेने आम्हाला त्या ठिकाणी भरपूर त्या ठिकाणी सावंतसाहेबांच्या आणि नानाच्या विकासावर लक्ष देऊन जनतेने आम्हाला मतदान केलं आणि निवडून दिलं. त्याबद्दल आम्ही जनतेचे आभार मानतो. आणि आताच जो सभापतीची आणि उपसभापतीची निवड झाली, आपले ढगे मॅडम आणि रणबागुल मॅडम यांना मी माझ्या भावाच्या वतीनं पंचायत समितीच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि नानाच्या आणि सावंतसाहेबाच्या कार्याला
हीच आम्ही कार्य त्यांचा विकास जनतेपर्यंत पोचवा आणि तळागाळापर्यंत पंचायत समितीचा विकास पोचवा अशी तुमच्या या ठिकाणी शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादाला बोलवा. बापू बापू ओ बापू बापू आपण इकडे बस. दादा दादा प्रतिक्रिया 2 मिनिटं. घेते ती मधोमध घेते ह्यांच्याकडे मधोमध घेते जाऊ दादा एक मिनिट एकच मिनिट. दादा इथे या या ठिकाणी आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे मराठवाड्याचे उपाध्यक्ष प्रवीणदादा रणबाबुल आहेत. या भूम पंचायत समितीच्या निवडणुकीत आपले निवडणुका पार पडल्यानंतर आपली भूमिका महत्त्वाची होती. आज तुम्ही आज शिवसेनेला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि या सभापती बनवण्याच्या मागं आपण या ठिकाणी कुठतरी किंगमेकर ठरताय. वंचित बहुजन आघाडीची किंगमेकर अशी भूमिका ठरते. याबद्दल काय सांगाल आणि काय नेमकं विश्वास कोणत्या आपला जो विश्वास आहे तानाजी सावंतांच्या सोबत हे नेमकं काय म्हणून तुम्ही त्यांना पाठिंबा दिला? नाही नक्कीच मी पहिल्यांदा माझ्यावर ज्या लोकांनी विश्वास टाकला त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानले त्यांचा ऋणी राहील. खरं तर भूमच्या ग्रामीण विकासाचा कणा या पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकरी असेल किंवा वंचित समाज असेल किंवा शोषित पीडित समाज असेल यांची सेवा करण्यासाठी यांची सेवा करत असेल तर पंचायत समितीमध्ये स्वतः घरकुलाचा विषय असेल, तुमचा अनुदानाचा विषय असेल, तुमचा शेती अहवालाचा विषय असेल, तुमच्या शेतकऱ्यांचा विषय असेल किंवा कृषीच्या पद्धतीचा विषय असेल याच्या माध्यमातून जी सेवा करता येणार आहे ती ग्रामपंचायतच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून येणार आहे. आणि जर या ठिकाणी पंचायत समिती लोकांचा विकास करायचा असेल, शासकीय निधी जर त्या ठिकाणी आणायचा असेल तर या ठिकाणी आताचे आमदार आदरणीय तानाजी सावंत रनिंग आमदार आहेत आणि या आमदाराच्या माध्यमातून हे होऊ शकतं. त्याच्याशिवाय हे शक्य नाही. नाहीतर 5 वर्ष त्या ठिकाणी ही पंचायत समिती आपली ही गोंधळातली पंचायत समिती राहिली असते आणि विकास या तालुक्याला फुटला असता. म्हणून एक लोकांच्या चांगल्या काम करता यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. येणाऱ्या काळात सुद्धा सर्वसामान्यांच्या सेवेसाठी इथं आम्ही बसलेलो असतो.
सर्वसामान्यांच्या कामासाठी या ठिकाणी आम्ही आहोत अशी ग्वाही या ठिकाणी प्रवीणदादा रणबागुल यांनी दिलेली आहे. ते सांगतायत. सदैव जनतेच्या हितासाठी अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ फॉलो करा.